नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आत्ताच्या डिजिटल युगामध्ये आपलं सर्व जीवन कोणत्या ना कोणत्या स्क्रीनभोवती फिरतंय। तुमचा स्मार्टफोन असेल, तुमचं लॅपटॉप असेल किंवा तुमच्या घरातील टीव्ही किंवा मग गेमिंग कन्सोल असं दिसतं की आपण या उपकरणांचे व्यसनाधीन झालो आहोत। तंत्रज्ञानाच्या या अतिरेकी वापरामुळे आपलं जीवन सोपं झालं आहे, परंतु दिवसभर स्क्रीनकडे पाहण्याचा आपल्या डोळ्यांवरती होणारा नकारात्मक परिणाम तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्हाला माहीत आहे, आपले डोळे या सुंदर जगाकडे पाहण्याची एकमेव खिडकी आहेत। प्रत्येक रंग, प्रत्येक दृश्य, प्रत्येक भावना आपण आपल्या डोळ्यांद्वारे सर्व काही टिपत आहोत। परंतु दुर्दैवाने आजकाल दृष्टी समस्या वाढत्या प्रमाणामध्ये सामान्य होत आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही समस्या केवळ वृद्धापकाळाशी संबंधित नाहीये, ती लहान वयात देखील सामान्य आहे। आता लहान मुले देखील चष्मा लावतात, जे आपल्या जीवनशैलीतील बदलांचं एक मुख्य लक्षण आहे। याबद्दल काही महत्त्वाचे तथ्य जाणून घेणं महत्त्वाचं आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरामध्ये अंदाजे 2.2 अब्ज लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या दृष्टी समस्या किंवा मग अंधत्वाने ग्रस्त आहेत। यापैकी अंदाजे 1.1 अब्ज वेळेवरती आणि योग्य उपाययोजना करून रोखता आले असते। कल्पना करा की हे प्रतिबंध किती सोपे होते। आज सध्या जागरूकता आणि पोषणाद्वारे हे 1 अब्ज लोक निरोगी राहू शकले असते। पण प्रश्न असा आहे की आजकाल या समस्या इतक्या वेगाने का वाढत आहेत? याचं मुख्य कारण आपली बदलती जीवनशैली। याला काही प्रमुख घटक जबाबदार आहेत। डिजिटल उपकरणांपासून निघणारा निळा प्रकाश थेट रेटिनाच्या पेशींना नुकसान पोहोचवतो आणि डोळ्यांना थकवा देतो। प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूडच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांना आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे मिळत नाहीत। झोप ही डोळ्यांना विश्रांती आणि दुरुस्ती करण्याची वेळ आहे। पुरेशी झोप न मिळाल्याने डोळे कोरडे आणि थकू शकतात। दीर्घकालीन मानसिक ताण रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्ताभिसरणावरती परिणाम होतो। हवेतील धूळ, कण किंवा मग रसायने ॲलर्जी सारखी आणि जळजळ होऊ शकतात। काही प्रकरणांमध्ये अनुवांशिक घटक देखील डोळ्यांचे आजार होऊ शकतात। हे सर्व घटक एकत्रितपणे आपल्या डोळ्यांवर सतत नकारात्मक परिणाम करत आहेत, ज्यामुळे भविष्यात अधिक गंभीर समस्या उद्भवू शकतात। जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काही अतिशय सामान्य पदार्थ आणि प्राचीन आयुर्वेदिक औषधी वनस्पती वापरून नैसर्गिकरित्या तुमची दृष्टी सुधारू शकता, तर तुम्हाला कसं वाटेल? जर ते खरे असतं तर मी चष्मा का लावला असता असे स्वतःला विचारू नका। बघा, आपण सुरुवात करण्यापूर्वी मी ही एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट करू इच्छिते। आज मी ज्या पदार्थांची आणि औषधी वनस्पतींची चर्चा करणार आहे ती जवळची दृष्टी, मायोपिया किंवा मग हायपरोपिया सारख्या अपवर्तक त्रुटी पूर्णपणे बरे करणार नाहीत। यासाठी तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल। तथापि ते मॅक्युलर डिजनरेशन, मोतीबिंदू आणि कोरड्या डोळ्यांच्या सिंड्रोम सारख्या गंभीर डोळ्यांच्या आजारांची प्रगती रोखण्यास आणि कोरड्या आणि मंद करण्यास मदत करतात। नियमित सेवनाने दृष्टीचं संरक्षण होतं आणि दीर्घकालीन डोळ्यांचं आरोग्य राखलं जातं। हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे। ते तुमच्या डोळ्यांना आतून पोषण देतात, हानिकारक ऑक्सिडेटिव्ह ताणापासून त्यांचं संरक्षण करतात। मंडळी, तुम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ कुठून बघत आहात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला डोळ्यांच्या आरोग्याबद्दल काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। त्याचबरोबर 10 शक्तिशाली पदार्थ आणि आयुर्वेदिक घटकांवरती मी आज चर्चा करणार आहे, जे तुमची दृष्टी नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत करू शकतात। या पदार्थांबद्दल विज्ञान आणि आयुर्वेद काय म्हणतं, तसंच त्यांचा वापर कसा करावा, आवश्यक खबरदारी कशी घ्यावी, जे आपण जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम आहे पालक। पालक आपल्या दृष्टीसाठी अत्यंत फायदेशीर आहे। ते केवळ पोषणाचा स्रोत नाहीये, तर आपल्या डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक ढाल म्हणून देखील काम करते। विज्ञान काय म्हणतं? निळ्या प्रकाशापासून संरक्षण करणं। पालकमध्ये ल्युटीन आणि झेक्थॅन्थिन नावाचे 2 शक्तिशाली कॅरोटिनॉइड अँटीऑक्सिडंट्स असतात। ही संयुगे थेट डोळ्याच्या मध्यवर्ती दृष्टीसाठी जबाबदार असलेल्या मॅक्युलामध्ये जमा होतात। हे अँटीऑक्सिडंट्स नैसर्गिक सनग्लासेस किंवा फिल्टर म्हणून काम करतात। रेटिनाचे हानिकारक निळा प्रकाश, अतिनील किरणे आणि मोबाईल फोन, टीव्ही आणि लॅपटॉप स्क्रीनमधून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून संरक्षण करतात। मॅक्युलर डिजनरेशन नावाच्या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी हे संरक्षण महत्त्वाचं आहे। सर्वोत्तम परिणामांसाठी पालक हलके वाफवलेले किंवा सॅलड म्हणून खा। उकळल्याने पेशींच्या भिंती तुटतात, ज्यामुळे शरीर ल्युटीन आणि झेक्थॅन्थिन सारखे पोषक घटक अधिक सहजपणे शोषू शकतं। तुम्ही ते डाळ, सूप किंवा मग निरोगी स्मूदीमध्ये देखील खाऊ शकता।
तूप किंवा ऑलिव्ह ऑइलसारखे थोडेसे फॅट घालणं हे त्यातील पोषक तत्वांच्या शोषणासाठी फायदेशीर आहे. पालकामध्ये ऑक्सलेट्स असतात जे जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्यास शरीरामध्ये कॅल्शियमसह एकत्रित होऊन किडनी स्टोन तयार होऊ शकतो. जर तुम्हाला आधीच किडनी स्टोनची समस्या असेल तर पालक किंवा ऑक्सलेट्स जास्त असलेल्या इतर हिरव्या भाज्या टाळणं चांगलं असतं. कोणत्याही विशिष्ट समस्येसाठी आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. दुसरी गोष्ट आहे अक्रोड. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणामध्ये असतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी हे सुपरफूड आवश्यक आहे. विज्ञान काय म्हणतं? व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली चरबी विरघळणारे अँटीऑक्सिडंट आहे जे आपल्या डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवतं. ते डोळ्याच्या लेन्सच्या पडद्यांचे आणि रेटिनल पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतं. नियमितपणे अक्रोड खाल्ल्याने तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवू शकता आणि दीर्घकाळ चांगली दृष्टी राखू शकता. संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की व्हिटॅमिन ई मोतीबिंदू आणि वयाशी संबंधित मॅक्युलर जनरेशन रोखण्यास मदत करू शकते. आयुर्वेदाचं महत्त्व असं आहे, आयुर्वेदामध्ये अक्रोडला बाल्या म्हटलं जातं, म्हणजे मजबूत करणारे किंवा मग टॉनिक अन्न. ते मेंदू आणि डोळ्यांसाठी विशेषतः फायदेशीर आहे. ते स्मृती आणि मज्जासंस्थेसाठी पौष्टिक देखील मानलं जातं. ते डोळ्यांच्या नसा आणि स्नायूंना बळकट करण्यास मदत करतं. आयुर्वेदानुसार 7 अक्रोड रात्रभर पाण्यामध्ये भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने केवळ स्मरणशक्ती सुधारत नाही तर दृष्टी देखील सुधारते. भिजवणे का आवश्यक आहे? तर अक्रोडच्या कवचामध्ये टॅनिन आणि फायटिक ॲसिड असतं जे पोषक तत्वांच्या शोषणात व्यत्यय आणतं. भिजवल्याने ही संयुगे निष्क्रिय होतात आणि पचन सुलभ होतं, ज्यामुळे व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक तत्वे शरीरासाठी अधिक उपलब्ध होतात. ते डोळ्यांसाठी एक प्रकारचं टॉनिक म्हणून काम करतं. तिसरी गोष्ट आहे आवळा. आवळ्याला आयुर्वेदामध्ये अमृत फल किंवा मग धात्री फल असं म्हटलं जातं. धात्री म्हणजे परिचारिका किंवा काळजीवाहू. हे केवळ एकूण आरोग्यासाठीच नाही तर विशेषतः दृष्टीसाठी एक अपवादात्मक घटक आहे. आयुर्वेदाचा दृष्टिकोन आवळ्याला चक्षुषा औषधी वनस्पती म्हणून ओळखलं जातं, म्हणजेच ते डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ते शरीराला पित्त दोष शांत करण्यास मदत करतं. जास्त स्क्रीन टाईम आणि मानसिक ताण डोळ्यांमध्ये उष्णता आणि जळजळ होऊ शकते. आयुर्वेद या स्थितीला पित्त दोषाच्या वाढीचे कारण देतो. आवळा ही उष्णता दूर करण्यास आणि डोळे थंड किंवा मग शांत ठेवण्यास मदत करते. विज्ञान काय म्हणतं? आवळा व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे, एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट. हे व्हिटॅमिन सी डोळ्यांमधील केशिका, लहान रक्तवाहिन्या मजबूत करतं. अँटीऑक्सिडंट्स आपल्या ऑक्सिडेटिव्ह ताण आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात, जे मोतीबिंदू आणि इतर वयसंबंधित डोळ्यांच्या आजारांचं मुख्य कारण आहे. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांच्या ऊतींचे क्षय कमी होतं, त्याचा वापर वाढतो. आवळा हंगामात असताना तुम्ही ताजी चटणी बनवून खाऊ शकता. वर्षभर वापरण्यासाठी तुम्ही आवळा मुरब्बा खाऊ शकता किंवा आवळ्याचे तुकडे थोडेसे पाणी घालून दररोज सकाळी त्याचा रस पिऊ शकता. 1 चमचा आवळा पावडर किंवा त्रिफळा पावडर मधामध्ये मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. ही पद्धत एक प्राचीन आयुर्वेदिक परंपरा आहे. मध औषधाची प्रभावितता वाढवण्यासाठी अनुपना आणि माध्यम म्हणून काम करते. चौथी गोष्ट आहे देशी तूप. गाईच्या दुधापासून बनवलेलं शुद्ध देशी तूप तुमच्या दृष्टीसाठी एक अत्यंत शक्तिशाली सुपरफूड आहे. ते केवळ एक अन्न नाहीये तर आयुर्वेदिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते वापरलं जातं. ओजस आणि वातदोष. आयुर्वेदामध्ये तूप हे एक सात्विक अन्न मानलं जातं जे आपल्या मनाचं आणि शरीराचं पोषण करतं आणि चेतना वाढवतं. तूप शरीराच्या ओजसचा, शरीराच्या जीवनशक्तीचा आणि चैतन्य आणि रोगप्रतिकार शक्तीचा पाया आहे. जेव्हा ओजस मजबूत असतो तेव्हा तुमची दृष्टी देखील मजबूत राहते. तूप हे डोळ्यांच्या कोरडेपणासाठी जबाबदार असलेल्या वातदोषाला शांत करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे, जे कोरड्या डोळ्यांच्या सिंड्रोमपासून मुक्त होण्यास मदत करते. आता विज्ञान काय म्हणतं ते जाणून घेऊया. तूप हे एक निरोगी चरबी आहे जे शरीराला व्हिटॅमिन ए म्हणजे बीटा कॅरोटीनपासून रूपांतरित व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डी सारखे चरबी विरघळणारे जीवनसत्वे शोषण्यास मदत करतं. रेटिनाचं आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन एचे शोषण आवश्यक आहे. तुपामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि संयुग्मित लिनोलिक ॲसिड असतं जे डोळ्यांच्या पेशींची लवचिकता राखतं. कसं वापरावं? तुमच्या दैनंदिन आहारामध्ये तूप घालण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत. तुम्ही दररोज भाज्या किंवा डाळींसोबत 1 चमचा तूप खाऊ शकता किंवा ते रोटीवरती पसरवू शकता, किंवा तुम्ही सकाळी 1 ग्लास कोमट दूध 1 चमचा देशी तूप मिसळून पिऊ शकता. ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे. येथे तूप एक मऊ पावडर प्रमाणे आहे. 5वी गोष्ट म्हणजे गाजर. उल्लेख करण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे गाजर.
लहानपणापासून आपण मोठ्यांपासून लहानांपर्यंत ऐकत असतो की गाजर खाल्ल्याने दृष्टी सुधारते. याबद्दल विज्ञान काय म्हणतं तर चला बघूया. विज्ञान काय म्हणतं तर गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असतं, एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट. हे बीटा कॅरोटीन आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही रूपांतर प्रक्रिया व्हिटॅमिन ए हे रेटिनाचा एक आवश्यक घटक तयार करण्यास मदत करतं, ज्याला रोडोप्सिन म्हटलं जातं, जो प्रकाश शोषण्यास आणि दृष्टी स्पष्टता वाढविण्यास मदत करतो. रात्रीची दृष्टी सुधारण्यासाठी हे विशेषतः महत्त्वाचं आहे, कारण व्हिटॅमिन ए ची कमतरता रात्रीच्या अंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे. ते डोळ्याच्या कॉर्नियाला निरोगी ठेवण्यास आणि ओलावा राखण्यास देखील मदत करतं. ते कसं वापरावं? तुम्ही दररोज एक कच्चं गाजर सॅलड म्हणून खाऊ शकता किंवा एक ग्लास ताजा गाजराचा रस तुम्ही पिऊ शकता. प्रथिने चरबीमध्ये विरघळणारी असतात, म्हणून गाजर थोडंसं तेल किंवा तूप घालून शिजवल्याने किंवा अक्रोड घालून खाल्ल्याने शरीरामध्ये याचं शोषण वाढतं. गाजरांपासून जास्तीत जास्त पोषण कसं मिळवायचं ते जाणून घेऊया. गाजर कच्चे खाणं चांगलं आहे, कारण त्यांचे पोषक तत्व अबाधित राहतात. या व्यतिरिक्त गाजराची खीर बनवून दुधासोबत खाणं देखील डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण त्यात जोडलेली चरबी व्हिटॅमिन ए चे शोषण वाढवते. दररोज सकाळी नाश्त्यासोबत एक ग्लास ताज्या गाजराचा रस पिण्याचा प्रयत्न करा. सकाळी पचन चांगलं होतं, त्यामुळे बीटा कॅरोटीनचे व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होतं. त्याचे शोषण जास्तीत जास्त होतं. गाजर शिजवून खाल्लं जाऊ शकतं, परंतु जास्त उष्णतेमुळे त्यांचे काही पोषक तत्व नष्ट होऊ शकतात, म्हणून ते इतके वाफवून किंवा सूप स्वरूपामध्ये खाणं चांगलं. 6. मेथीचे दाणे. मेथीचे दाणे हे फक्त स्वयंपाकघरामध्ये मसाला नसतात, ते एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक तत्व असतात. हे पोषक तत्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर आहेत. चला जाणून घेऊया विज्ञान काय म्हणतं. मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात, विशेषतः व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लोह. व्हिटॅमिन ए दृष्टीसाठी थेट आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी डोळ्यांच्या पेशींना अँटीऑक्सिडंट म्हणून संरक्षण देतं. लोह रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी राखण्यास मदत करतं, ज्यामुळे डोळ्यांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो. डोळ्यांच्या नसा आणि रेटिनाच्या कार्यासाठी पुरेसे रक्त परिसंचरण आणि ऑक्सिजन आवश्यक आहे. आता आयुर्वेदिक दृष्टिकोन काय म्हणतो ते जाणून घेऊया. आयुर्वेदामध्ये मेथीचा वापर वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी केला जातो. ते पचन सुधारतं आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतं, जे एकूण आरोग्य आणि परिणामी डोळ्यांच्या आरोग्यास समर्थन देतं. वापरण्याची पद्धत कशी आहे तर मेथी वापरण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे रात्रभर 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे भिजवून ठेवणं. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी घ्या आणि भिजवलेले मेथीचे दाणे पूर्णपणे चावा. भिजवलेली मेथी सहज पचते आणि त्यातील पोषक तत्वे शरीराद्वारे सहजपणे शोषली सुद्धा जातात. त्याचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांमधील रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि पोषक तत्वांचं शोषण वाढतं. पुढची गोष्ट आहे बडीशेप. फक्त तोंडाला ताजेतवाने करणारे म्हणून वापरले जात नाही. त्यांच्यात शक्तिशाली औषधी गुणधर्म आहे, जे विशेषतः डोळ्यांना आराम देण्यास आणि दृष्टीची स्पष्टता सुधारण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया विज्ञान काय म्हणतं. बडीशेपमध्ये ॲनेथॉल आणि फॅचॉन आणि ॲस्ट्रोगोल सारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. ही संयुगे डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवतात आणि लेन्स आणि रेटिनाच्या पेशींची स्थिरता राखतात. बडीशेप व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचा देखील चांगला स्रोत आहे. आता आयुर्वेदिक दृष्टिकोन काय म्हणतो ते जाणून घेऊया. आयुर्वेदामध्ये बडीशेपला 3 दोषांचे शांत करणारे मानले जाते. ते विशेषतः पित्त दोष कमी करण्यासाठी ओळखलं जातं, जे शरीरातील उष्णता दर्शवतं. जास्त उष्णता, जळजळ, सूज आणि डोळ्यांमध्ये लालसरपणा हे पित्त वाढल्यामुळे होतं. बडीशेपचा त्यांच्या थंड गुणधर्मामुळे डोळ्यांवर शांत प्रभाव पडतो आणि नैसर्गिकरित्या दृष्टी सुधारते. कसं वापरावं? जेवणानंतर ते सामान्यतः माउथ फ्रेशनर म्हणून वापरलं जातं. ते पचन सुधारतं, जे पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करतं. तुम्ही 5 मिनिटे कमी आचेवरती गरम पाण्यामध्ये 1 चमचा बडीशेप बियाणे उकळू शकता. काढा गाळून घेऊ शकता आणि ते तुम्ही पिऊ शकता. हा काढा डोळ्यांना थंड करतो आणि दीर्घकाळ स्क्रीन टाईममुळे होणारा थकवा सुद्धा दूर करतो. काही पारंपरिक उपायांमध्ये दृष्टी सुधारण्यासाठी बडीशेप पावडर आणि अक्रोड पावडर समान प्रमाणामध्ये दुधामध्ये मिसळण्याची शिफारस केली जाते. 8. शंखपुष्पी ही एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे, जी तिच्या शांत गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. ती मेंदूचं कार्य वाढविण्यासाठी ओळखली जाते. चला जाणून घेऊया विज्ञान काय म्हणतं. शंखपुष्पीमधील सक्रिय संयुगे मेंदूमध्ये रक्तप्रवाह सुधारतात आणि मानसिक स्पष्टता वाढवतात. ते ताण कमी करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते ऑप्टिक नर्वच्या आरोग्यास देखील समर्थन देतं. ऑप्टिक नर्व ही डोळ्यांपासून मेंदूपर्यंत दृश्य सिग्नल वाहून नेणारी महत्त्वाची मज्जातंतू आहे.
तणावमुक्त आणि पौष्टिक वातावरण ऑप्टिक नर्वला निरोगी ठेवतं. तुमची दृश्य तीक्ष्णता राहते. आता आयुर्वेदिक दृष्टिकोन काय म्हणतो ते जाणून घेऊया. शंखपुष्पी हे एक मध्य रसायन आहे. याचा अर्थ ते बुद्धिमत्ता आणि धारणा वाढवतं. ते मेंदू आणि डोळ्यांमधील समन्वय किंवा संबंध सुधारतं. शंखपुष्पी डोळ्यांवर जास्त दाब किंवा ताणामुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यास मदत करू शकतं. शंखपुष्पी पावडर कशी वापरायची ते कोमट पाणी किंवा मग दुधामध्ये मिसळायचं आहे आणि दररोज तुम्हाला त्याचं सेवन करायचं आहे. बाजारामध्ये सिरप किंवा कॅप्सूल देखील उपलब्ध आहेत. दररोज सकाळी आणि रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी ते सेवन करणं चांगलं. 9वी गोष्ट आहे केशर. तिगंग केशर म्हणूनही हे ओळखलं जातं. केशर हा जगातील सर्वात मौल्यवान मसाल्यांपैकी एक मसाला आहे, जो त्याच्या चवी व्यतिरिक्त त्याच्या शक्तिशाली औषधी गुणधर्मांसाठी देखील ओळखला जातो. जाणून घेऊया विज्ञान केशरबद्दल काय म्हणतं. केशरमध्ये क्रोसिन आणि क्रोसेटिन नावाचे 2 शक्तिशाली कॅरोटिनॉइड अँटीऑक्सिडंट असतात. हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या डोळ्यांच्या रेटिनातील फोटोरिसेप्टर पेशींचे थेट संरक्षण करतात. संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की केशर वयाशी संबंधित मॅक्युलेट रोग देखील कमी करू शकतं. AMDची प्रगती कमी करण्यास आणि दृश्य तीक्ष्णता सुधारण्यास सुद्धा मदत करू शकतं. हे संयुग रेटिनाला होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान दुरुस्त करण्यास देखील सक्षम आहे. वापरण्याची पद्धत कशी आहे तर दररोज सकाळी केशरचे काही तुकडे किंवा मग धागे कोमट पाणी आणि दुधामध्ये मिसळून तुम्ही सेवन करा. केशर कोमट दुधामध्ये भिजवून ते पिल्याने शरीराला त्यातील चरबी विरघळणारे अँटीऑक्सिडंट चांगले शोषण्यास मदत होते. नियमित सेवन डोळ्यांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 10वी गोष्ट आहे ब्राह्मी. ब्राह्मी हे आणखी एक आयुर्वेदिक माध्यम रसायन आहे जे दृश्य क्षेत्रामध्ये मुखमित्र म्हणून काम करतं. विज्ञान काय म्हणतं ते जाणून घेऊया. ब्राह्मीमधील मुख्य सक्रिय घटक बायोसायटोनिक्स आहे. जरी आपण सामान्यतः मानसिक स्पष्टता आणि स्मरणशक्तीसाठी त्याचा वापर करतो तरी ते दृश्य मार्गांचे कार्य सुधारते. डोळ्यांना मेंदूशी जोडणाऱ्या नसा निरोगी आणि चांगले कार्य करणारे दृश्य मार्ग दृष्टी तीक्ष्ण आणि जिवंत बनवते. ब्राह्मी दृष्टीसाठी जबाबदार असलेल्या तंत्रिका पेशींच्या कार्यास समर्थन देते. आता आयुर्वेदिक दृष्टिकोन काय म्हणतो ते जाणून घेऊया. आयुर्वेदामध्ये ब्राह्मीला मेथ्य रसायन म्हणतात, जे स्मृती आणि बुद्धिमत्तेसाठी एक शक्तिवर्धक आहे. हे 3 दोष म्हणजे वात, पित्त आणि कफ दोष संतुलित करतं. आयुर्वेदानुसार ब्राह्मीचा नियमित वापर दृष्टी तीक्ष्ण करण्यास मदत करतो आणि डोळ्यांचा एकूण आरोग्यास सुद्धा मदत करतो, विशेषतः जेव्हा डोळ्यांवर जास्त मानसिक ताण येतो. वापरण्याची पद्धत कशी आहे. ब्राह्मी पावडर कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिसळून दररोज सेवन करता येते. ब्राह्मी सिरप, गोळ्या आणि कॅप्सूल देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हे देखील वापरू शकता. त्याचे फायदे मिळवण्यासाठी नियमित सेवन करणं महत्त्वाचं आहे. तर मंडळी, येथे 10 शक्तिशाली पदार्थ आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत ज्या विज्ञान आणि प्राचीन ज्ञानाने समर्पित आहेत. तुमची दृष्टी नैसर्गिकरित्या सुधारण्यास या नक्कीच मदत करू शकतात. फक्त लक्षात ठेवा, औषधेच नाही तर निरोगी जीवनशैली, पुरेशी झोप आणि स्क्रीन टाईम नियंत्रित करणं ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हे घटक तुमच्या प्रयत्नांना आणखी बळकटी देतील. आशा आहे तुम्हाला आजची महत्त्वाची माहिती आवडली असेल आणि ही माहिती जर आवडली असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.